अपकायच्च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय नमो नमः। अनंत ब्रह्मांडे तुझा परिवार, कोठे बांधू घर तुझ देवा। तुझ्या विनरी ते स्थळची हे नाही, मूर्ती रूपे पाही कोठे स्थापू। तुची वस्तु आत तुची वस्तु रूपे, तोय पत्र पुष्पे कैसे वाहू। शेष आणि वेद थकले वर्णिता, माझ्या मुखे आता काय म्हणू। काय सांगू देवा लाज वाटे मज, कळले हे गुज मनोनिया। शुकदास म्हणे असे हे असता, काय करू आता समजेना। चित्त शुद्ध नाही मन ते चंचल, करी तू सांभाळ देवा माझा। तुझ्या प्राप्तीसाठी नाही मी लायक, होऊनी नाविक तारी आता। कसे म्हणू देवा आहे मी शरण, काहीच अर्पण केले नाही। नाही केली कधी तुझी आठवण, त्यामुळे कळून हक्क नाही। शुकदास म्हणे असो ते कसेही, परिठाव देई स्वरूपात। सर्वाठाई तुची परिया गोचर, होशील गोचर कोण्या यत्ने। त्यासाठी उपाय काय करू देवा, दिसशील केव्हा रावेना। ऐसी कैसी जादू दिशा भूल झाली, असुनी जवळी भेट नाही। शुकदास म्हणे आभास काढूनी, दावी सर्वातूनी रूप तुझे। उबगलो आहे वेगळा राहून, स्वरूपी घेऊन जाई त्वरे। किती काळ राहू देहाच्या सीमेत, आता बंधनात राहवेना। कशी आणि केव्हा आली जीवदशा, हेची जगदीशा समजेना। शुकदास म्हणे एकत्व पूर्वीचे, म्हणून आमुखे ऐक देवा। मागणे एकची देवा तुझ्या पाशी, मलिन मनासी शुद्ध करी
सुख दुःखे माझी मीच भोगण्यास समर्थ मनास करी देवा. सेवेत विलीन व्हावे माझे मन अहंकारहीन नष्ट व्हावा. नित्य शुद्ध ठेवी माझे तन मन करायार्पण तुझ लागे. शुकदास म्हणे तुझही फिकीर न करी विचार तुम्ही देवा. न करी विचार तुम्ही देवा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय. भारत माता की जय. पूजनीय शुकदास महाराज की जय. आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला. आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा. अद्वैत क्रिय शुद्ध मुक्ता निर्गुण निराकार अव्यक्ता. अनाम अरूपा स्वयं सिद्धा आदि अंती तुची संचला. आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला. आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा. अनादि अव्यय जगन्नाथा स्वयं प्रकाशा सदोदिता. स्वयं भू अलक्षा परे परता सांगित से तोची हा वार्तेला. आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला. आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा. अपार अमुपा परात्परा परम पुरुषा सर्वेश्वरा. शुकदास म्हणे तो मी करा माझ्या मी करीतो आरतीला. आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला. आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय. भारत माता की जय. पूजनीय शुकदास महाराज की जय. सावधान. विश्राम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम
चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं मनोबुद्धि अहङ्कार चित्तानि नाहं न चक्षुश्रोत्रजिह्वे न चक्राननेत्रे न चायोम भूमि न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वा पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न पेलोपमो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःख न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञ अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवो अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं 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 शिवोऽहं। जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय। भारत माता की जय। पूजनीय शुकदास महाराज की जय।
आजूबाजूला परिसरामध्ये असलेले सगळे भाविक जन सरांनी मंडपामध्ये येऊन बसा. सर्वांनी सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्याकरिता आता लगेचच या ठिकाणी रामकथेला प्रारंभ होणार आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये सुप्रसिद्ध रामायणाचार्य हरिभक्तीपरायण रामराव महाराज ढोक यांचं आगमन या ठिकाणी होईल. यम वैदिका मंत्रदृश्य पुराणा इंद्रम यमं मातरिश्वानमाहो वेदांतिनो निर्वचनीयमेघं यम ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिव इत्यवोचं यम वैष्णवा विष्णु इति स्तुवन्ति बुद्धास्ततारनिति बौद्ध जैना सत्श्रीय कालेति च सिक्ख संत शास्तेति केचित् कतिचित् कुमार स्वामीति मातेति पितेति भक्त्या यम प्रार्थयन्ते जगदीशिदारं स एक एव प्रभु अद्वितीयः. सर्वांवर कृपा करणारी सद्गुरू माऊली स्वामी शुकदास माऊली दिनाची सावली आपल्या सर्वांवर कृपा करणारा हा करुणावंत संत अतिशय मंगलमय नयनरम्य अशा प्रकारच्या आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी ब्रह्मवृंदांच्या नादघोषात अंगावर अतिशय सुंदर अशा प्रकारचं सोवळं धारण केलेले यजमान, आजूबाजूला उभे असलेले सगळे भाविक जन आणि ह्या आनंदाचा मांगल्याचा नयनरम्य मंगलमय सोहळा याची देही याची डोळा अनुभवावा असा हा आनंदाचा सोहळा आहे. आज रामकथेचे आमचे आरतीचे यजमान आमचे मुंबईचे आदरणीय सुभाषरावजी गणगणे, आमची अन्नपूर्णा सौभाग्यवती मंगलाताई सुभाषराव गणगणे स्वामी शुकदास माऊलींना मुंबईमध्ये कल्याणमध्ये त्यांच्या घरी गेल्यानंतर 56 भोग ज्याला म्हणतात, कुठला पदार्थ करू आणि कुठला पदार्थ करू नको असं ज्या माऊलीला होतं ते आमची नावच आमच्या स्वामी शुकदास माऊलींनी अन्नपूर्णा ठेवलं होतं. त्या मंगलताई सुभाषरावजी गणगणे सकाळी ज्या वेळेला आपल्या स्वामी शुकदास माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये मंगलताई गेल्या आणि तो झुंबर पाहिला, लगेच त्या ठिकाणी आपल्याजवळ जी काही गंगाजळी होती म्हणजे साचवून ठेवलेला जो काही पैसा जे काही धन होतं ते आमच्या मंगलताईनं त्या झुंबराकरता दान करून टाकलं. एकदा दोन्ही हात वर करून जोरदार टाळी वाजवा आमच्या अन्नपूर्णेकरता. आमचे दुसरे यजमान रवींद्रजी कलंत्रे उर्फ स्वामी शुभ्रानंद, आम्ही त्यांचं नामकरण केलंय. आणि आमच्या सौभाग्यवती गौरीताई ज्या वेळेला मुंबईमध्ये सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली जायचे, आमचे रवींद्रजी कलंत्रे सुभाषराव गणगणे, आमचे वैकुंठवासी शेषाद्रीजी अय्यर, आमचा भाई नासिरकर, मुंबईमध्ये असलेले जे काही अगदी मोत्यासारखे असलेले कार्यकर्ते आमचे, ते सगळेजण सेवा करायचे. महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टचे अध्यक्ष आणि सगळे विश्वस्त या ठिकाणी येऊन आपण खाली त्या शिव उद्यानाकडे जे महालक्ष्मी द्वार जे आपण बघता आहात ते महालक्ष्मी ट्रस्ट यांनी आपल्याला समर्पित केलेलं आहे. या ठिकाणी आज आमचे साऊंडवाले, आमचा व्हिडिओ शूटिंगवाला अमित नाथ, बाहेरगावरून आलेल्या आमच्या मायमावल्या, ब्रह्मपुरी असेल, दुधा असेल, पिंपळगाव उंडा असेल, पोखरी असेल, शिवाजीनगर, शेलगाव, चिखलीपासून मेहकरपर्यंत आणि साखरखेर्ड्यापासून तर इकडे खामगावापर्यंत बुलढाणा जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा
भाविक जन हा आनंद सोहळा घेण्याकरिता या ठिकाणी येत आहेत. आपण मंडपामध्ये येऊन बसा. एक आपल्याला थोडासा वेळ आहे. आपण सर्वांनी कुठेही आजूबाजूला थांबू नका. बरोबर 6:45 झालेले आहेत, म्हणजे 15 मिनिट वेळ आहे. त्या मुंबईच्या कोण ताई आहेत, काय नाव आहे त्यांचं? अर्चना ठाकूर. कुठे आहेत अर्चना ताई? अर्चना ताई टाकळकर कुठे बसल्यात? का आल्याच नाही? आमचे आरतीचे यजमान आमचे भाऊजी आगोडकर भाऊजी, आमची अनिता ताई, खाली सुद्धा आज बरेच आरतीचे यजमान आहेत बरं का. भाऊजी पुन्हा कोण कोण आहे मला नावं सांगा बरं का. त्या सर्वांची नावं मला या ठिकाणी सांगा. इथं बाकीचे जे पूजा करणारे यजमान आहेत ते खाली या ठिकाणी उभे राहतील. मला माईक वर दे रे बेटा. अर्चनाताई लवकर. इथंच एकच गीत म्हणा, कारण वेळ नाही आपल्याला. वरचं सेटिंग होईपर्यंत एकच. हां लवकर घ्यायचं. माईक माझ्याकडे द्या. एकदा टाळी वाजवा. मुंबईवरून आल्यात आमच्या अर्चनाताई, एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांना नमस्कार. रामाचंच गाणं म्हणते, सगळ्यांचं परिचयाचंच आहे. श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे, दर्शन मात्रे पावन व्हावे, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे. सती अहिल्या दगडामाची शापित होन युग युग माझी, परिप्रभूचा पदस्पर्शाने पाषाणासही जीवन द्यावे, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे. उष्टी बोरे अर्पुन प्रभुला, शबरीने जणू भाव वाहिला, स्वीकारून ते रघुरायाने देवपणाचे बिरुद ल्यावे, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे. वनवासातच जीवन सरले, रामायण ही इथेच घडले, रामायण ही इथेच घडले. अयोध्येस प्रभू परतून येता, प्रेमाश्रूनी नगर भिजावे, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे. धन्यवाद सगळ्यांना. ओके. एकदा आमच्या अर्चना ताई करता जरा जोरदार टाळ्या वाजवा. काय सुंदर अगदी
सुमधुर अशा प्रकारचा आवाज आहे. श्रीरामाचे चरण धरावे. मर्यादा पुरुषोत्तम रणरंग धीर राजीव लोचन प्रभू श्री रामचंद्र भगवान जीवाचे कल्याण करणारे आहेत. आपण जी आदरणीय ढोगबाबांच्या मुखारविंदामधून रामकथा ऐकत आहात ती जीवाचं आणि जीवनाचं कल्याण करणारी आहे. रामकथा संसारामधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहे. रामकथा सुखाचा गुणाकार कसा करावा आणि दुःखाचा भागाकार कसा करावा याचं एकमेव कारण म्हणजे ही रम्य रामायणी कथा आहे. ज्या सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींनी माय माऊल्या हो बांधवांनो, कालचा दिवस आहे तो 4 एप्रिल सकाळी 4 वाजता अनुभूतीमध्ये 444 क्रमांकाचा अभंग आहे. 444 4 तारीख सकाळी 4 वाजता सच्चिदानंद स्वामी शुकदास माऊलींनी महासमाधी घेतली. इथं आज ज्यांच्या हस्ते आरती आहे ते आमचे अकोटकर भाऊजी, आमची अनिताताई, स्वामी शुकदास माऊलींच्या मातोश्री गंगामाय, पिता बळीराम बाबा मनाचे मवाळ, माता गंगामाई असे गंगेचीच धार. त्या गंगामाईच्या अंतिम समयी ढोगबाबा इथं व्यासपीठावर विराजमान असताना आणि 3 तास तुम्ही समोर बसलेले असताना मला बोलायला जास्त वेळ मिळत नाही, पण आपल्या सर्व भाविकांना हे माहीत असायला हवं बांधवांनो की ज्या वेळेला गंगामाईचं लोड गाडीवरून खुर्चीवरून चाकाच्या खुर्चीवरून गंगामाईला बसून लोटण्याची वेळ आली, म्हणजे चालता सुद्धा येत नव्हतं, त्यावेळेला ही गंगेसारखी निर्मळ असलेली माय सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींना अर्धी भाकरी थोडंसं वरण अगोदर माझ्याकडे गंगामाई यायची आणि मग आम्ही दोघं सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींकडे जायचो. माझा आवाज आमच्या अमेयतनाथच्या यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना जात असेल त्यांनी जरा काळजीपूर्वक ऐका की स्वामी शुकदास माऊलींचं आपल्या आईवर किती प्रेम होतं. सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली यांच्या हृदयामध्ये किती प्रेम होतं हे त्यावेळेला आम्ही जाणलेलं आहे. ज्या वेळेला आईचं देहावसान झालं, आजारी असताना प्रत्येक क्षणाक्षणाला मी स्वतः आमच्या अशोक भाऊंच्या घरून आमची नंदाताई असेल, आमच्या आबा महाराजांच्या चंद्रकलाताई असतील, आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आबा महाराज, आम्ही सगळेजण ज्या वेळेला गंगा माईच्या जवळ असायचो त्यावेळेला माझा एक शब्द माईच्या कानावर पडायचा, काय चाललंय असं जर म्हटलं तर असे डोळे उघडून गंगामाई आमच्याकडे बघायची आणि आल्याबरोबर स्वामी शुकदास माऊलीला मी फोन लावून स्वामी शुकदास माऊली आपल्या आईचं काय चाललंय विचारायचे. एवढं आईवर नितांत प्रेम या महात्म्याचं. आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवे गे, कैलास सोडून ये उल्के समान बेगे. ज्या वेळेला महालक्ष्मी पूजनाच्या म्हणजे दिवाळीच्या वेळेला खरी लक्ष्मी आली, आमची गंगामाई कधी गेलीच नाही, त्यावेळेला हे आमचे अकोटकर भाऊजी जे ती अनिताताई आमची, आम्ही त्या ठिकाणी स्वतः त्या गंगामाईजवळ उपस्थित होतो. सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली भव्य दिव्य रथामध्ये आम्ही गंगामाईची ज्या वेळेला मिरवणूक काढली माय माऊल्या हो, त्यावेळेला हा हिमालयासारखा पहाडासारखा तेजस्वी असलेला तेजपुंज संन्यासी सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली अनिवासी यांचा निवास त्या ठिकाणी वर बसलेले होते. त्यांना हाताला धरून मी स्वतः खाली आणलं आणि त्यांनी आपल्या मातोश्रीच्या चरणाचं दर्शन घेऊन
आपल्या मातोश्रीची पूजा केली. एवढा मोठा श्रेष्ठ संत हा आपल्या सर्वांच्या सद्गुरुरायांच्या ठिकाणी आहे. आपण भाग्यवान आहोत. म्हणून आज जे यजमान आरती करतायत त्यांना खाली आकोडकर भाऊजी रांगेमध्ये उभं करा. इथं रांगेमध्ये आतापासूनच उभं करा म्हणजे वेळ जात नाही. गणगणे साहेब, कलंदरे साहेब यांनी व्यासपीठावरती यायचं. अनिताताई तिनंही व्यासपीठावरती यायचं. आमची आकोडकर, बाकी सगळे जे यजमान आहेत असे रांगेमध्ये खाली उभे करा. 444 क्रमांकाचा अभंग मी ढोकबाबाच्या समोर तो प्रसंग उभा करणार आहे. शेवटी काय घडलं होतं 4 एप्रिल 2017 रव 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 दुपारची वेळ. समोर बसलेला हा सगळा जनसमुदाय दोन्ही हात वर करतोय. डोळ्यामधून अश्रूंच्या धारा येत आहेत. तो प्रसंग मी ढोकबाबांच्या समोर ज्या वेळेला उल्लेखित करेल त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा येतील, लक्षात ठेवा. असे रांगेमध्ये उभे राहा. 444 क्रमांकाचा अभंग आहे. कोंडून घेतले बसलो मी आत, लोकात एकांत निवडिला. अभंग कधी फार पूर्वी लिहिलेला होता स्वामी शुकदास माऊलींनी, पण तो अभंग आजही सार्थ ठरतोय की मी स्वतःला कोंडून घेतले महासमाधीमध्ये केवळ तुमच्यासाठी. एकांतामध्ये मी माझा निवास बनवलेला आहे. अनिवासियांचा निवास पाहून फलक वाचून वर यावे, तिथे आहे माझा देह ठेवलेला, त्यात मुक्कामाला सध्या तरी. म्हणजे कुठल्याही काळामध्ये हा अभंग आपल्याला वर्तमानातलाच वाटतोय बांधवांनो, बोलू नका. म्हणजे त्यात मुक्कामाला सध्या तरी म्हणजे महासमाधीमध्ये सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली आताही मुक्कामाला आहे. म्हणून रंजल्या जनांची गांजल्या जनांची करीतो जो खंत, तोची खरा साधू तोची खरा संत. स्वामी शुकदास माऊली हे खरे साधू आहेत, खरे संत आहेत. बांधवांनो, ज्या वेळेला मी सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींचं नाव, काल मी रामकथेला गैरहजर होतो, ढोकबाबाला माहीत आहे, सर्व समाजाला माहीत आहे. सगळे कार्यक्रम कॅन्सल करता आले, पण श्री क्षेत्र देवगड श्री 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 1008 जय जय किसनगिरी बाबा, महंत जय जय भास्करगिरी बाबा, त्यांचे उत्तराधिकारी प्रकाशानंद बाबा, या महंताच्या शब्दाला मला नकार देता आला नाही. पण शाहीर ज्या वेळेला मी आमच्या भास्करगिरी बाबांकडे सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींचं वर्णन केलं, अरे एवढा मोठा वैराग्यवान महात्मा माय बहिणी हो, दोन्ही हात जोडून खाली डोकं करून ते म्हणाले स्वामी शुकदास माऊली हे प्रत्यक्ष भगवंतच आहेत, ते केवळ संत नाहीत. भास्करगिरी बाबांचे शब्द आहेत. तुमच्या टाळ्या आपसूक पडायला लागल्यात, मला किती आनंद वाटतोय बघा. एवढ्या मोठ्या पवित्र मंगलमय अशा महात्म्याच्या दरबारात आपण सर्वजण आहोत. स्वामी शुकदास माऊलींनी जे जे संकल्प केले ते संकल्प सिद्ध झाले. आता सुद्धा मी ढोकबाबांच्या समोर पुन्हा एकदा सांगणार आहे, विवेक दृष्टी आय हॉस्पिटल, डोळ्याचा दवाखाना स्वामी शुकदास माऊलींचं स्वप्न होतं, तो सुद्धा होणार आहे. आपण सर्वांनी ढोकबाबाचं आगमन झालेलं आहे. ते आल्याबरोबर दोन्ही